हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत सुक्कं चिकन. एकदम झटपट पद्धतीने आणि एकदम चविष्ट असं, हॉटेलपेक्षाही भारी बनणार आहे आपला चिकन. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं, पूर्ण पाणी त्याच्यामधलं काढून घ्यायचं, अजिबात पाणी त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे नाही. आणि चिकनसाठी इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे लांब कट करून घेतलेले आहेत. कांदा जास्त घ्यायचा. आणि ते मसाला तयार करण्यासाठी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि 1 विलायची आणि 1 दगडी फूल घेतलेलं आहे. आणि हे भाजून आपल्याला याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि तवा गरम करून घेतला. आता त्याच्यावरती आपण हे मसाले टाकून घेऊया. आणि मस्त हे मसाले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, रंग चेंज होईपर्यंत. आणि भाजताना त्याचा मस्त असा सुगंध पण येतो, तोपर्यंत हे भाजून घ्यायचे व्यवस्थित. असा मसाला तयार करून चिकन जर बनवलं तर छान टेस्टी लागतं. आणि हा मसाला कसा आपण वेळेवर तयार करतो, त्याच्यामुळे चिकनची चव आणखी छान लागते. हे बघा, आता मसाला आपला इथे भाजत आलेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. आणि तव्यावरती इथे मी थोडंसं खोबरं भाजून घेते, थोडंसं तेल टाकते आणि मग भाजून घेते. आणि खोबऱ्याचं प्रमाण इथे मी कमीच ठेवलेलं आहे. आणि खोबरं पण मस्त असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे. बघा, आता भाजत आलेलं आहे खोबरं. खोबरं छान भाजलं गेलं की मग ते वाटल्या पण छान जातं. आणि हे काढून घेऊया आता आपण. आणि इथे कढई घेतलेली आहे. आता गॅस चालू करून घेतला मी आणि कढई गरम झाली. आता त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार तेल टाकून घेऊया. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं की गॅस थोडासा मीडियम करून घ्यायचा आणि याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. आणि कांद्याचा वापर जास्त करायचा, म्हणजे चिकन असं घट्टसर छान तयार होतं. आणि मस्तपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा कांदा. आणि आपल्याला हा कांदा 2 ते 3 मिनिट छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे. आता 1 मिनिट झालेला आहे. परत एकदा याला मिक्स करून घेऊया. तेलामध्ये छान कांदा असा मऊसूत परतला गेला पाहिजे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे. आणि हे आता मिक्स करून घेऊया. आणि 10 ते 12 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते. छानपैकी चिकन कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आणि आधी आपल्याला चिकन हे कांद्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे, मग आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहोत. आणि आता 1 मिनिटाने आपण हे परतून घेऊया. आणि परत आता हे 1 मिनिटासाठी आपण असंच राहू देऊ. आणि लो टू मीडियम हीटवरती सर्व ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि याच्यावरती झाकण ठेवून आता हे 3 ते 4 मिनिट मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांनी दाखवते. बघा, 3 ते 4 मिनिट झालेलं आहे. झाकण काढून घेतलं. आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि थोडीशी आता इथे हळद पण टाकून घ्यायची आहे. आणि मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं, कारण चिकन हे आपण सुक्कं बनवणार आहे, त्यामुळे मीठ हे थोडं कमीच टाकायचं. हळद टाकून घेतली. आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे असंच ठेवून द्यायचं 1-2 मिनटासाठी. आणि इथे मी मसाला तयार करण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी अद्रक आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या मी इथे तिखट घेतलेल्या आहेत. हे वाटण आता आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि आता 3 मिनटं झालेले आहेत. चिकन एकदा आपण बघून घेऊया. मस्त असं चिकनला पाणी पण सुटलेलं आहे. आणि चिकन असं छान शिजलेलं पण आहे. आणि छान कलर पण दिसतोय. तयार केलेलं वाटण आता मी याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि हळूवार असं हे मिक्स करून घ्यायचं. आणि हा असा मसाला आपण तयार केले ना, कोथिंबीरची पेस्ट वगैरे अद्रक टाकून, तर या मसाल्याने चिकनची चव आणखीच छान लागते. आता आपण हे असंच राहू देऊया. याच्यावरती झाकण ठेवून हे मी शिजवून घेतलं. 3 ते 4 मिनटासाठी झाकण काढून घेतलं.
आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला टाकला तरी चालेल. आणि आपण जो गरम मसाला तयार केला होता बघा, तो आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हा मसाला मी जाडसर वाटला आहे, त्याच्यामध्येच खोबरं टाकून घेतलेलं, ते पण त्याच्यामध्येच वाटून घेतलं आणि थोडासा जाड ठेवायचा. आणि याच्यामध्ये आता मी थोडी धनिया पावडर टाकून घेतली. चवीनुसार इथे लाल तिखट टाकलं, 2 ते 3-4 चम्मच मी ते लाल तिखट टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी कलरचं तिखट वगैरे वापरलेलं नाही, साधं आपलं जे नॉर्मल लाल तिखट असतं तेच टाकलं आहे. लाल तिखट टाकून घेतलं. आता मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण लाल तिखट सर्व चिकनला लागलं पाहिजे अशा पद्धतीने मस्त मिक्स करायचं. आणि याच्यावरती झाकण ठेवून देऊया 3 मिनिटासाठी. आता 3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता चिकन आपलं. आणि मिक्स करून घ्यायचं. चिकन खाली लागू नाही द्यायचं कढईला. आणि आता याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा इथे चिकन मसाला मी टाकून घेते. आणि चिकन मसाला हा शेवटी टाकायचा, म्हणजे जेणेकरून आपल्या चिकनला टेस्ट ही छान येते आणि सुगंधही छान येतो चिकनचा. मसाला टाकून मिक्स करूया. आणि याच्यामध्ये मी आता 1 चमचा तूप टाकून घेतलं. तूप पण शेवटीच टाकायचं. तूप टाकल्यामुळे चिकनला टेस्ट एकदम छान येते मस्त. तुम्ही टाकता की नाही मला माहीत नाही, पण मी चिकनमध्ये तूप टाकत असते, माझ्या मुलांना आवडतं. तूप टाकून पण मस्त मिक्स केलं. आणि आपण ज्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता गरम मसाला, त्याच्यात थोडंसं मी पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलं, कारण त्याला मसाला लागलेला होता, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं, जास्त नाही टाकलं. पाणी टाकून मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता इथे पाण्याचं प्रमाण एकदम कमी आहे, नाहीच्या बरोबरच आहे समजा. आणि झाकण ठेवून मस्तपैकी आता 2 ते 3 मिनिट एक वाफ काढून घेतली. आणि तुम्ही बघू शकताय मस्त असं चिकन आपलं इथे तयार झालेलं आहे. तुम्ही चिकनचा रंगसुद्धा बघू शकता किती मस्त आलेला आहे. तरी पण छान आलेली आहे. चिकनचे पीस पण मस्तपैकी शिजलेले आहेत. आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची, शेवटी टाकायची, म्हणजे खाताना कोथिंबीर छान दाताखाली येते, तर चव छान लागते. आणि तुम्ही बघू शकताय आपली चिकन सुक्काची रेसिपी इथे तयार झालेली आहे. जास्त वेळ लागत नाही, कमी वेळेतच होते. आणि माझ्या मुलांना ही रेसिपी खूप म्हणजे खूपच आवडली. तर माझा छोटा मुलगा बोलतो, मम्मी दरवेळेस तू आता असंच चिकन बनवत जा आपल्या घरी. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.